महानगरपालिका निवडणुकांसाठी पुण्यात सुरू असलेली दोन्ही राष्ट्रवादींची जुळवाजुळव फिसकटल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। याचं कारण म्हणजे अजितदादा पुन्हा नॉट रिचेबल झाले। पोलीस फौजफाटा, गाडी, सुरक्षा रक्षक हे सगळं काही मागे टाकून अजितदादा कुठेतरी निघून गेले। पण कुठे, का आणि आता पुढे या सगळ्यांचं काय? शिवाय आत्ताच आलेली यातली सगळ्यात मोठी अपडेट कोणती? सगळं लगेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर इथल्या राजकीय वर्तुळात आता एक मोठा भूकंप आलाय। याचं कारण असं की सगळ्या बैठका, मुलाखती, चर्चा, जागा वाटप मागे टाकून अजितदादा पवार अचानकपणे नॉट रिचेबल झाले। पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून अजित पवार कोणालाही काहीही न सांगता, कोणताही सरकारी ताफा किंवा पोलीस संरक्षण न घेता अचानक एकटेच कुठेतरी रवाना झाले। पण अजित पवार नेमकं कुठे गेलेत हे कोणालाच माहिती नाही आणि म्हणूनच याबाबत विविध चर्चांना उधाण आलंय। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये नियोजित बैठकांसाठी उपस्थित राहत आहेत। बारामती हॉस्टेलमध्येच ते इच्छुकांच्या मुलाखती, बैठका, गाठीभेटी घेतात। मात्र आज सकाळी अचानक ते इथून एकटेच बाहेर पडले। एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादीत जागा वाटपाचं सूत्र देखील ठरलं होतं। मात्र घड्याळ की तुतारी, ऐनवेळी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची यावरून शरद पवार गटाशी ही चर्चा फिसकटल्याची माहिती मिळते। ही चर्चा फिसकटल्यानंतर अचानक अशा प्रकारे अजित पवार एकटेच गेल्याने ते नेमके कौटुंबिक कारणासाठी तिथून बाहेर पडले की यामागे काही राजकीय कारण आहे, याबाबत आता विविध चर्चांना उधाण आलंय। बारामती हॉस्टेलमधून अजित पवार चिडचिड करत एकटेच बाहेर पडले होते। त्यानंतर खरं तर अजित पवारांचं वाहन जिजाई निवासस्थानी दिसून आलं। त्याचबरोबर जिजाई निवासस्थानी शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली। आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांची उद्याच सुप्रिया सुळे भेट घेणार असल्याचं समजतंय। त्यामुळे आधी कोल्हे आणि उद्या सुळे अशा भेट घेऊन लवकरच अजितदादांची ही नाराजी दूर करण्यात शरद पवार गटाला यश येणार का आणि अंतिम निर्णय लवकरच होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। खरं तर अजितदादा नॉट रिचेबल झाले म्हणजे राजकीय वर्तुळात खळबळ उडणार असा एक पॅटर्न आतापर्यंत पाहायला मिळालाय। पण याचा उत्तम अनुभव असलेली शरद पवारांची राष्ट्रवादी यावेळी अजितदादांची समजूत घालण्यात यशस्वी होईल का? महत्त्वाचं म्हणजे सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या चर्चेत यावर काय तोडगा निघेल आणि दादांची ही मनधरणी यशस्वी ठरेल का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्याच्या या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं? या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।